इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगभरात दिसून येत आहेत। वाढत्या तणावामुळे आणि हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आतापर्यंत 60 पेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। फक्त दिल्ली विमानतळावरून रद्द झालेल्या उड्डाणांचा आकडा हा 48 आहे, तर जयपूर, लखनौ, अमृतसरलाही जबरदस्त फटका बसलाय। सोमवारी रात्री इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई सैन्य तळावर 6 क्षेपणास्त्रे डागली आणि यानंतर कतार, बहरीन, UAE, इराक आणि कुवेतने त्यांचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले। रविवारी इस्रायलहून जॉर्डनला जाणारं 160 भारतीयांचं विमान नवी दिल्लीला परतताना कुवेतकडे पुन्हा वळवण्यात आलं, कारण इराणने अमेरिकन तळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे अनेक हवाई मार्ग बंद झाले। यानंतर सगळ्याच विमान कंपन्या सतर्क झाल्या आहेत। इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासा एअरने म्हटलंय की केवळ सुरक्षित हवाई क्षेत्रातच उड्डाण सुरू ठेवणार। मध्य पूर्व हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे काही उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेत विमान सेवा सुरू ठेवली जाईल। दोन देशातील हे युद्ध आता जगभरातील इतर देशांवर परिणाम करू लागलंय।